गेल्या महिनाभरापूर्वी गडहिंग्लज येथील हॉटेल यशोनंदपासून ते साळुंके यांच्या घरापर्यंत पालिकेने रस्त्याचे काम हाती घेतले आहे। गेल्या 15 दिवसापासून हा रस्ता करण्यासाठी या ठिकाणी असणारी झाडे हटविण्यासाठी ठेकेदाराला त्यांनी ठेका दिला आहे। मात्र या ठेकेदाराने गेल्या 8 दिवसात फक्त 2च झाडे तोडल्याने या रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला होता। या पार्श्वभूमीवर मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी या संदर्भात संबंधित ठेकेदाराला येत्या 4 दिवसात ही सर्व झाडे हटविण्याच्या सूचना केल्या होत्या। मात्र त्यांनी मंगळवारपर्यंतची डेडलाईन दिली होती। मात्र त्यांनी आज ती झाडे न हटविल्याने हा रस्त्याचा प्रश्न रेंगाळत होता। याकडे या परिसरातील रहिवाशांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांचे लक्ष वेधले। या पार्श्वभूमीवर मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्यासह मनसेच्या इतर कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहत स्वतःच हातात कोयता घेत ही झाडे हटवली व पालिकेने तातडीने वेळेत या रस्त्याचे काम करावे, अन्यथा पालिकेला कुलूप लावण्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष श्री चौगुले यांनी यावेळी दिला। गेल्या महिनाभरापूर्वी यशोनंद हॉटेल ते साळुंकेच्या घरापर्यंत हा रस्ता धरलेला आहे, पण गेल्या 15 दिवसांपासून ते 20 दिवसापासून हे झाडं तोडायचं टेंडर दिलेलं आहे। पण हे ठेकेदार गेल्या आठवड्यापूर्वी 2 झाडं तोडून गेले आणि रस्ता करणाऱ्याचं मत आहे की झाडं तोडणार नाही तोपर्यंत रस्ता होणार नाही। आणि हा आता कोणता विषय झाला आहे मला माहीत नाही, पण मी 4 दिवसापूर्वी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितलं होतं की हा मार्च महिना सुरू आहे आणि याच्यामध्ये पावसाळा जर सुरू झाला तर रस्ता करणं अवघड होऊन जाईल। या रस्त्याची दुरावस्था खूप वाईट झालेली आहे, म्हणून 4 दिवसापूर्वी मी सांगितलं होतं की झाडं लवकर तोडून घ्या आणि रस्त्याचं काम चालू करा। त्यांनी मला मंगळवारी तोडतो असं सांगितलं होतं, पण आज एकही कर्मचारी इथं झाडं तोडायला आलेला दिसत नाही। म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही ही झाडं तोडायला सुरुवात करतोय। जे काय अधिकाऱ्यांना करायचं ते करून घेऊ देत, पण वेळेअभावी जर रस्ता वेळेत झाला नाही तर ह्या रस्त्याची परत जास्त वाट लागणार आहे। त्यामुळं हे तात्काळ ही झाडं तोडून हा रस्ता व्हावा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी आहे। आणि जर तात्काळ सुरू झाला नाही तर फक्त आज झाडं तोडतोय, उद्या नगरपालिकेत येऊन कुलपं लावल्याशिवाय शांत बसणार आहे।